तर मित्रांनो, दादानी मला भोशीच्या तळ्यावर आणलेले हे बघा तळा. तर लय खुश होतो मी, तळा बघून लय खुश होतो. तळ्यावर जाऊन कंटेंट करायचं, हे करायचं ते करायचं म्हणले. लय म्हणजे लय खुश झालतो, लय दिवसांनी तळ्यावर आलोय म्हणून. आणि दादा इकडं आल्यावर मला म्हणाल्यात की त्या कोपरा आहे बघ, तो कोपरा दिसते काय, त्या कोपऱ्याला जाऊन तू ये म्हणा, मग तुझं स्लो मोशन व्हिडिओ करतो. स्लो मोशन व्हिडिओ होईल खरं, मी गचकलो तर कोण बघणार, कोण बघणार दादा गचकल्यावर. काय झालं ते थांबा, हे बंद करतो. बाहेर इकडे दाखव असते पैसे. हां इकडे, हां इकडे मी तू घरी असं दिदी पडली. पडलं काय पडली बघा. तर भावांनो, हे ना आत्ता असलं रपकले सुनी हद्दीच्या बाहेर. तर विषय भरकटलेला आहे तुम्हाला सांगतो. बघा, हे भोशीचं तळ्या गच्च भरलंय. भोशीच्या तळ्यावर जो व्हिडिओ करायला पण टिपूला आणलो होतो, आणि मग आता इथं आलं तर व्हिडिओ करायला पाहिजे का नाही. टिपूला मी का म्हणलो, बघा इथून जायला रस्ता आहे. बघा इथून असं च्या पाईपावर त्या कडला जायचं तिथं. मग ह्याचा मी इकडून स्लो मोशनचा व्हिडिओ करतो. हे ना असं स्लो मोशनमध्ये पळत यायचं. आता माझं काही चुकलं का भावानो? खरं मला पवायलाच येत नाही, गचकलो कोण करणार. अरे मोठा आहे की, असं भिंत असले मोठा आहे, रुंद आहे रे, 3-4 फुटाचा आहे, असं रुंद आहे. पडत नाही तिच्याहून जा नको. अरे का मला सोडून कुणाला पवायला येते? अरे त्या कडला बी जर गेलास टिपू तर खोल नाही रे पाणी. मला येतच नाही पवायला. आणि अरे इथं गुडघ्या एवढं पाणी आहे, इथं बरं आहे, तिथं गुडघ्या एवढं पाणी आहे. गेल्यावर पाय एवढं दचका लागले गुडघ्या एवढं. ते खोल नाही तिथं रे. एकच दगड घ्या रे. ते पोरं आणि आले. तुम्हाला सांगतो का भावानो, हे ना काय तिच्या पप्पाचं नाव? विजय भाऊ, सोमनाथ भाऊ, सोमलिंग भाऊ तुमचे पोरं आणि इजय भाऊचे हे 2 पोर आहेत. आणि भावानो ते 2 पोर आहे का, ह्या पैपावर कडला गेलं तिकडं. एकदम एवढेच आहेत, बारीक आहेत. पण तर हे पोर तुम्हाला सांगतो त्या कडला चालल्यात. तर त्या पोरांना आता दगड घेऊन लागलो होतो मागे मी. त्याचं कारण असं आहे भावानो की बाबा कुठेतरी पोरं पाण्यात बिण्यात पडणी. कारण इथं कसं आहे का, लांब लांबवर इकडं 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 लांब लांबवर कोणच नाही भावानो. आणि लहान लेकरात 5वी-7वीची पडली बिडली तर लेकरं, बरोबर आहे का नाही. म्हणून भावानो खरं सांगतो, तुम्ही तुमच्या मुलाबाळांकडे लक्ष ठेवा. असं कुठंतरी तळ्याच्या कडला, तळ्यावर बिरावर पाठवू नका. आले ते कुठे गेले, कुठे गेले रे, कुठे गेले ते दिसू लागले ते आता. कुठे गेले व्हायला मला बैठल्या, पळून गेले बा. मला बैठलं लई जोश नाल ते. ती व्हिडिओ करते. नवीन केलोय, काय नवीन शोध काढले. इकडे कॅमेरा दाखवतो. कशाचं? आता गोड दिसते आपण हा छत्री घे रे. म्हणजे ते घेतल्यावर गोड. हा म्हणजे हे कसं आहे, ते छत्री म्हणून लाव पिक्चर. अरे लाव छत्री, चांगलं वाटलं. म्हणजे ते पिक्चर मध्ये छत्री का लावतं आता कळालं भावानो. तर हे का गोड दिसते. देव 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 देव. दिदीला घ्यायला नाही छत्री, आपण लेवल मध्ये. यानं आधीच फेरन लवली लावून गोरा आहे. सनी लांब लांब लांब. माझ्या फेरन लवलीवर जायचं नाही बरं का. मग फेरन लवली फेरन लावली ना भावानो. आतापर्यंत खरं सांगतो भावानो, हिनं 200 किलो फेरन लवली वापरले. 200 किलो फेरन लावलीची कंपनी इथे 2 क्विंटल फेरन लवली. एकदा मी एका मॉलमध्ये गेलतो. फेरन लवली सगळ्यात मोठी किती आहे म्हणल्यावर ती एवढा असं एवढा हातभरा एवढा डबा होता दिल. तर मी म्हणलो 5 किलोचा नाही तर 10 किलो डबा पाहिजे म्हणलं एकदाच. त्यानं माझ्याकडे बघलेला असं रागानं, त्याला राग येऊ लागला. मी चेष्टा करला, ए सोनी जे काय ते खरं सांगायला मी उगाच हॅ करून रागाला काय यायचे हॅ. अम्मा अप्पा मला बोलायचं नाही आता भावांनो. धन्यवाद. चॅनल लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, जिकडे तिकडे पाठवा. धन्यवाद.